भक्तानं मागणी केलेली नाही, परंतु केवळ एक कॉन्ट्रॅक्टर पुसून स्वतःचे खिसे भरण्यासाठी या राज्यकर्त्यांनी काढलेला हा शेतकऱ्याचा नष्टावाचा हा मार्ग आहे। ते रात्रीचा दिवस आम्ही करो, छातीचा त्या ठिकाणी कोट करो, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये महामार्ग होऊ देणार नाही, हा आमचा निर्धार आहे। माझ्या मित्रांनो, शक्तीपीठ महामार्ग रद्द। पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन करायचं आहे। जे उन्हात बसलेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या मुलांचं, माता भगिनींचं, सर्वांचं मनापासून अभिनंदन। या ठिकाणी ऊन लागत असताना सुद्धा तसूभरही आमचा शेतकरी हल्लेला नाही, हेच तुमच्या या ठिकाणी निर्धाराचं एक प्रतीक आहे असं म्हटलं तर काय वावगं होणार नाही। माझ्या मित्रांनो, शक्तीपीठ महामार्ग हा समृद्धी महामार्गासारखाच एक मोठा महामार्ग व्हावा ही सरकारची भूमिका आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या दृष्टीनं हा ज्यावेळेला महामार्ग आखला गेला त्यावेळेला समृद्धी महामार्गामध्ये बऱ्याच लोकांच्या तोंडाला रक्त लागलेला आहे, मोठ्या प्रमाणात रक्त लागलेला आहे आणि तसंच रक्त हितही मिळावं ह्या उद्देशानं हा शक्तीपीठ महामार्ग आहे। माझ्या मित्रांनो, कुणी निवेदन दिलेलं नाही, कुणी अर्ज केलेला नाही, कुणी मोर्चे काढलेले नाही, कुठल्या गावानं ठराव केलेला नाही, कुठल्या भक्तानं मागणी केलेली नाही, परंतु केवळ एक कॉन्ट्रॅक्टर पुसून स्वतःचे खिसे भरण्यासाठी या राज्यकर्त्यांनी काढलेला हा शेतकऱ्याचा नष्टावाचा हा मार्ग आहे असं म्हटलं तर काय वावगं होणार नाही। माझ्या मित्रांनो, या ठिकाणी आज जर बघितलं तर माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की 27,500 एकर जमीन जाणार आहे। त्याच्यामध्ये या जमिनीच्या बाजूला काही मॉल काढायचे आहेत, काही इंडस्ट्रियल इस्टेट उभ्या करायचे आहेत, काही IT पार्क उभे करायचे आहेत, असं स्वप्न दाखवलेलं आहे। मोठी मोठी स्वप्न पाडण्यामध्ये लोक खरोखर पटाईत आहेत। माझ्या मित्रांनो, इथं उभं राहून एक जणांना सांगावं की या ठिकाणी होणाऱ्या मॉलमध्ये एक जणाची ताकद आहे तो उभा करायची, तिथं चौकीदाराचंच काम तुम्हाला आम्हाला करायला लागणार, झाडलोटीचं काम तुम्हाला आम्हाला करायला लागणार। आपल्या वाडवडिलांनी आयता व्यवसाय आपल्याला दिलेला आहे, कुठली डिग्री घ्यायची गरज नाही, कुठे इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही, चाऊर कुळका घालाय काय आम्हाला कुणी शिकवलेलं नाही। खरं आहे का खोटं आहे मला सांगा सदाभाऊ? आपण चाऊर कुळका घालायला आपल्या बापदादांच्याकडनं शिकलो, तिकाटनं कसं ओढायचं हे आपण बापदादांच्याकडनं शिकलो, तिकाटनं कसं धरायचं हे आपण तिथनं शिकलो, डुमा कोळपा बिदीचा कोळपा कसा असतोय हे आपल्याला सांगायची कुणी गरज नाही, कुठं कोर्स घ्यायची गरज नाही, हे सगळं आपल्याला बापदादांनी दिलंय। आयता व्यवसाय दिलेला आहे, सन्मानाचं जीवन, त्या ठिकाणी काबाड कष्ट करून रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी तुम्ही आम्ही आपलं उपजीविका चालवतो। माझ्या मित्रांनो, बागायत जमीन करायला कोण आला होता का भविष्य द्यायला? कर्ज काढली, विहिरी मारल्या, नदीवरनं पाईपलाईन केल्या, त्या ठिकाणी आपण मोटर पंप बसवले आणि हे सगळं करून झाल्यानंतर आज आपण जरा सुक्याचे 2 घास खातोय म्हटल्यावर हे ना आम्हाला भिकेला लावायचं या ठिकाणी यांचे उद्योग आहेत। माझ्या या निमित्तानं जे सर्व उपस्थित मंडळी आहेत, माझे शेतकरी बंधू आहेत, भगिनी आहेत, ह्यांचं लाख लाख अभिनंदन मी करतो। एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आलात, निश्चितपणानं तुमच्या या निर्धारानं सरकार हादरल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। माझ्या मित्रांनो, इथं पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे। मुरधाडपणानं जर रस्ता चालू ठेवायचा जर या ठिकाणी जर कुणी प्रयत्न केला, महामार्ग चालू ठेवायचा प्रयत्न केला, तर आमची उपजीविका वाचवण्यासाठी आमच्या प्रॉपर्ट्या नावावर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्काचा वापर करून त्या ठिकाणी राईट टू प्रॉपर्टी जे आम्हाला मिळालेली आहे ती वाचवण्यासाठी रात्रीचा दिवस आम्ही करो, छातीचा त्या ठिकाणी कोट करो,
कोणत्याही परिस्थितीमध्ये महामार्ग होऊ देणार नाही, हा आमचा निर्धार आहे. माझ्या मित्रांनो, मला छत्रपती शाहूजी महाराजांचा विशेष त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, आदरणीय तारा राणी साहेब, शाहूजी महाराज रयतेचा राजा यांचा वारसा घेऊन शाहू महाराज आज या ठिकाणी खासदार म्हणून राहिलेले आहेत. त्या ठिकाणी परवा आमच्याकडे अतिवृष्टी झाली, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्या पावसाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये सहभाग होणारा आमच्या बघण्यामध्ये पहिला या स्वतंत्र भारतामध्ये पहिला खासदार जर कोण असेल तर ते शाहू महाराज आहेत. आज या ठिकाणी आपली या ठिकाणी स्वतःच शाहू महाराजांचं व्यक्तिगत जरी काय जात नसलं तरी स्वतः या ठिकाणी तुमच्या आमच्या जमिनी वाचवायसाठी अग्रेसर इथं पुढे आहेत. त्याचप्रमाणे बंटी पाटील साहेब सुद्धा इथं उपस्थित आहेत. आणि म्हणून कलेक्टर साहेबांना माझी विनंती राहील की या ठिकाणी हे निवेदन नुसतं स्वीकारू नका. परवा पाण्याच्या आंदोलनामध्ये जे डॉक्टर पाटणकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण घेतलं, त्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं कर्तव्यदक्षपणा आपल्या कलेक्टर साहेबांनी दाखवला, DSP साहेबांनी दाखवला, तसाच हा कर्तव्यदक्षपणा दाखवून या सरकारला जाग आणावी. या ठिकाणी 12 जिल्ह्यातून हा रस्ता जातोय. 11 खासदार या ठिकाणी महायुतीचे पराभूत झालेत ह्या 12 जिल्ह्यांमध्ये. परंतु या ठिकाणी निश्चितपणानं मला या ठिकाणी सांगायचं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये राजू शेट्टी साहेबांचा प्रस्ताव जो आहे त्यांनी मांडलेला आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग रद्दच झाला पाहिजे. स्थगिती आम्हाला नको, कोणती तडजोड याच्यामध्ये नको. हा महामार्ग रद्द करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळेजण उपस्थित राहिलात. माझ्या माता भगिनी असू देत, आमचे शेतकरी बंधू असू देत, या ठिकाणी उन्हातानामध्ये बसलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. तुम्हाला लाख लाख तुमचे धन्यवाद मानतो, शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग रद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा विजय असो. धन्यवाद. यानंतर आमदार सतेज पाटील यांना मी विनंती करतो की आपली भूमिका मांडावी. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात आयोजित आजचं हे जन आंदोलन